शेततळ धनधान्य झालं बघ. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आव्हाना जलसंचयमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण आलेलो आहोत प्रगतशील शेतकरी सय्यद अब्दुल रहमान, गाव चिते पिंपळगाव, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे. तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ त्यांनी पारंपरिक शेतीकडनं फळबागांकडे कसे वळाले आणि त्यांच्या उत्पन्नामध्ये त्यांनी वाढ कशा प्रकारे केली. नमस्कार चांदभाई. नमस्कार. तुम्ही आता पूर्वी पारंपरिक कुठल्या प्रकारचे पिकं घ्यायचे? कपाशी, तूर, बाजरी अशी पिके घ्यायचो. कलाटणी तुम्ही कशी घेतली की तुम्ही पारंपरिक पिकांकडनं फळबागांकडे गेले? तर कपाशी, तूर, बाजरी ही कोरडवाहूची पिके होती. बरोबर. आणि पाऊस असा टायमावर येत, अवेळी पाऊस येतो, त्यामुळे आम्ही फळबागाकडे वळलो. पारंपरिक शेती करताना तुम्हाला पाणी मुबलक होते, बरोबर, आणि फळबागांसाठी तर पाणी भरपूर लागते. मग ह्याचं नियोजन तुम्ही कसं केलं? अगोदर आम्ही शेततळ खणलं. आव्हाना जल संचालनालय यांची पन्नी घेतली. शेततळ झाल्यामुळे आम्ही मग फळबागाकडे वळलो. या गोष्टी पॉसिबल नव्हत्या का तुम्हाला करण्यासाठी? नाही ना, पूर्वी नव्हत्या, कारण फळबागाला पाणीच लागते. बरोबर. आणि तुमच्याकडे दुसरा काय पाण्याचा सोर्स होता दुसरा अजून? नाही, फक्त विहीर होती. म्हणजे तुम्ही विहिरीच्या भरोशावर आजपर्यंत पारंपरिक पिकं घेत होते. त्यानंतर तुम्ही शेततळ घेतल्यानंतर तुम्हाला फळबाग करण्याची हिंमत आली. कुठली फळबाग केली आपण? मोसंबीची फळबाग केली आहे. किती झाडं लावलीत आपण? 500 झाडं लावलेली. 500 झाडं. किती एकर रान गुंतलं आपलं त्याच्यामध्ये आता? 2.5 एकर. 2.5 एकर मध्ये. त्याच्यामधून आपण आता आपण थोडंसं कंपॅरिझन करू. पारंपरिक शेतीमध्ये तुमचं जे वर्षाकाठी इन्कम व्हायचं आणि आज रोजी फळबागामध्ये वर्षाकाठीची इन्कम होते, याच्यामध्ये किती फरक आला आणि तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ कशा प्रकारे झाली आणि ती किती झाली? आम्ही कोरडवाहू शेती करायचो. याच्यात फार तर फार वर्षाकाठी 2-2.5 लाख रुपये यायचे. बरोबर. आणि मोसंबीची बाग लावली, त्याच्यानंतर काही भाजीपाला, शेततळ्यामुळे भाजीपाला, याच्यात समजा थोडंफार तरी 5-6 लाख रुपयाचं उत्पन्न वर्षाकाठी होतं. शेततळ्याचा फायदा घेऊन फळ भाजीपाल्याचा पण बिझनेस करता. त्याच्यातून पण तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे. उन्हाळ्यामध्ये भाजीपाला घ्यायचा. तर चांदभाई, आता तुम्ही मला सांगितलं की बाबा फळबागांमधून तुमची उत्पन्न चांगल्या प्रकारे होता येतात, ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही व्हेजिटेबल्स वगैरे सर्वच उत्पन्न त्याच्यामधूनही उत्पन्न काढताय. याबरोबर अजून काही केलंय का तुम्ही? केसर आंबे लावले. केसर आंबे लावलेत तुम्ही? अच्छा, किती झाड आहेत सर हे? मोसंबी बरोबर केसर 100 आंबे लावलेले. 100 आंबे. आणि आता फळाला कधी येला? आता फळं चालते त्याला, पण फळं तोडून टाकली आपण. अच्छा. आता येणारे सीझनला कमीत कमी 8 ते 10 क्विंटल. वा 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 वा. म्हणजे जवळपास आता तुम्ही मोसंबी पाठोपाठ याच्यामध्ये पण हिंमत केली. चांदभाई, तुम्ही दिलेली माहिती ही सर्व शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायीच आहे. तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता की तुम्ही जसं पारंपरिक कडनं फळबागांकडे वळाले, तर इतर शेतकऱ्यांनी ती कुठल्या प्रकारचं पाऊल उचलावं? हे जो फायदा शेततळ्यामुळेच करता येतं, कारण अवेळी पाऊस असल्यामुळं बरोबर उत्पन्न तेवढं निघत नाही. बरोबर बरोबर. आणि शेततळ्यामुळे पाण्याचा स्टॉक केला जातो आणि तेच पाणी उन्हाळ्यामध्ये आपल्याला काम येतं. बरोबर. चालेल चांदभाई, नमस्कार. कष्टाला दे फळ आव्हाना शेततळ, कष्टाला दे फळ आव्हाना शेततळ, शेतकरी सुखी भव.